नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत GS आणि मराठीचे जे काही प्रश्न आहेत पोलीस भरतीच्या दृष्टीनं, हे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. ज्यामध्ये आपण काही टेस्ट सिरीज घेतल्या होत्या, या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून GS ची प्रश्न आपल्याला आज कंटिन्यू करायचे आहेत. ज्यामध्ये अतिशय महत्त्वाची आणि प्रामुख्याने पेपरच्या दृष्टीनं विचारलेली प्रश्न आपण इथे पाहणार आहोत. चला वेळ न घेता मी प्रश्नाला सुरुवात करतो. पहिला प्रश्न काय घेतला होता बघा, पुढीलपैकी कोणती नदी वर्धा नदीची उपनदी नाही, असा हा प्रश्न आहे. बघा, पुढीलपैकी कोणती नदी वर्धा नदीची उपनदी नाही, तर त्याचं पर्यायी उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, तो म्हणजे खोब्रागडी. तर ही पर्याय क्रमांक 3 खोब्रागडी नदी ही वर्धा नदीची उपनदी नाही, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त स्थलांतर डॅश डॅश पासून डॅश डॅश कडे होत असते. ठीक आहे, आता महाराष्ट्रातलं जे काही स्थलांतर आहे आपण पाहत असतो, प्रामुख्याने लोकांचे स्थलांतर जे होत असतात ते कामाच्या, भटकंतीच्या किंवा पाण्याच्या अशा वेगवेगळ्या कारणाकडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे जात असतं. आणि म्हणून आपण या क्षेत्रामध्ये पर्याय क्रमांक 2 जो दिलेला आहे तो म्हणजे बघा, याचं उत्तर घ्यायचं आहे तुम्हाला 2. ग्रामीण क्षेत्राकडून ग्रामीण क्षेत्राकडे जे आहे हे पर्यायी महाराष्ट्रातील स्थलांतर होत आहे. याचं पर्यायी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. तरी काही अडचण वाटत असेल तर तुम्ही गुगलच्या माध्यमातून काही चेक करू शकता, कुठून कोणाकडे स्थलांतर आहे. आपण मात्र याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 दिलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊया. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे लिंग गुणोत्तर 999 एवढे आहे. आता 2011ची जी काही जनगणना झाली होती, त्या जनगणनेनुसार आपल्याला विचारलेलं आहे, तर त्याचं उत्तर घ्यायचंय तुम्हाला गोंदिया, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर साल्हेर ची उंची डॅश डॅश आहे. आता बघा, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं जे काही शिखर आहे, सर्वोच्च शिखर म्हणजेच तो म्हणजे साल्हेर. आपल्याला माहिती आहे पहिलं कोणतं आहे, कळसुबाईचं आहे, त्यानंतर आहे साल्हेर आणि त्याच्यानंतरचे जे काही आहेत यांचा तो क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पण प्रामुख्याने आपल्याला जो प्रश्न विचारलाय या प्रश्नाचं उत्तर आहे 1567, पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 1567 मीटर ही साल्हेरची काय आहे, उंची आहे. पुढचा प्रश्न, अयोग्य जोडी ओळखा. आता यातल्या योग्य जोड्या आहेत काही 3, त्यातली एकच जोडी जी अशी आहे की ती अयोग्य जोडी आहे, ती आपल्याला ओळखायची होती. तर यातली अयोग्य जोडी कोणती आहे, तर ती आहे पर्याय क्रमांक 3 हस्ती आणि गडचिरोली. म्हणजे ह्या टेकड्या दिलेल्या आहेत आणि टेकड्यातील काय आहेत, जिल्हे आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 जो दिसतो हस्ती आणि गडचिरोली हा पर्याय काय त्यातला चुकीचा म्हणजेच अयोग्य पर्याय तुम्हाला तिथे सांगता येतो. पुढचा 6 नंबरचा प्रश्न काय बघा, थळ आणि वायशेत रायगड येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध डॅश डॅश कारखाना स्थित आहे. बघा, आता थळ आणि वायशेत येथे रायगडचा जो आहे तिथे कुठले कारखाने स्थित आहेत, तर तिथे खताचे कारखाने स्थित आहेत, हे लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 7 नंबरचा, योग्य पर्यायाची निवड करा. विधान दिलेली आहेत 2, त्या 2 विधानामधून योग्य विधान शोधायचे तुम्हाला. कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे आणि दुसरा आहे कोकणातील बऱ्याच खाड्या पाण्याखाली गेलेल्या असतात. तर कुठले विधान बरोबर आहेत, त्यातले दोन्ही विधान जे आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक 3 ए व बी हे दोन्ही विधान काय आहेत, तिथे बरोबर विधान आपल्याला तिथे सांगता येतील. 8 नंबरचा, कोकणातील डॅश डॅश या नद्या सर्वात जास्त लांबीचे आहेत किंवा लांबीच्या आहेत. बघा, प्रश्न काय सांगितलाय, कोकणातील या नद्या सर्वात जास्त लांबीच्या नद्या आहेत, तर त्या आहेत पर्याय क्रमांक 2 वैतरणा आणि उल्हास. ह्या 2 नद्या ज्या आहेत ह्या कोकणातील सर्वात लांब नद्या आहेत. पुढचा प्रश्न, बाबा बुदांच्या टेकड्या डॅश टेकड्या या प्रसिद्ध टेकड्या पुढीलपैकी कोणत्या राज्यात येतात. तर बाबा बुदांच्या जे काही टेकड्या आहेत ह्या कोणत्या राज्यामधल्या आहेत, तर त्या आहेत तुमच्या कर्नाटक राज्यामधल्या. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे, बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण 10 नंबरचा. भारतातील पहिली कोळशाची खाण 1774 साली डॅश डॅश येथे सापडली.
ठीक आहे, बघा भारतातील पहिली कोळशाची खाण जी काय आहे ती आहे राणीगंज म्हणजेच पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सापडलेली आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे, बरोबर आहे. नेक्स्ट, सिक्कीमचे दुःखाश्रू म्हणून पुढीलपैकी कोणत्या नदीस ओळखले जाते, बघूयात आपण. ठीक आहे, सिक्कीमचे दुःखाश्रू म्हणजे अशी जी काही नदी असेल जी नदी वाहिल्याच्या नंतर तिथलं जनजीवन काय करत असेल, विस्कळीत करत असेल, किंवा तिथून वाहत असताना तिचा प्रवाह असेल किंवा त्याचे लोकांना होणारे परिणाम असतील, या सर्वांमुळेच आपण तिला काय म्हणत असतो, दुःखाश्रू म्हणत असतो. म्हणून ही सिक्कीमची कोणती नदी दुःखाश्रू आहे, तर ती आहे तुमची पर्याय क्रमांक 4 म्हणजे तिस्ता ही नदी जी आहे ती सिक्कीमचे काय आहे, दुःखाश्रू आहे. तर आपण पाहू शकतो कोसी ही काय आहे, बिहारची आहे. ठीक आहे, चला पुढचे. महाराष्ट्रात डोलोमाचे साठे डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये आढळतात. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ते म्हणजे यवतमाळ आणि रत्नागिरी इथे डोलोमाचे साठे काय होतात, आढळतात. हे लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे. नेक्स्ट 13 नंबरचा प्रश्न पाहूया आपण. निफाड, त्र्यंबक, कादवा, पंचवटी, तपोवन या महाराष्ट्रातील डॅश डॅश पिकाच्या प्रजाती आहेत. आपण पाहू शकतो की हे जी काही नावं दिलेली आहेत ही नावं कोणाची आहेत, तर ही नावं आहेत गहू या पिकाची नावं आहेत. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे, बरोबर उत्तर आपल्याला करायचं आहे. चला 14 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. पुढीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यात येत नाही. ठीक आहे, पुढीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत नाही, तर त्याचं उत्तर करून घ्या. पर्याय क्रमांक 4 उन्हेर हा जो आहे तर हा गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत नाही. नेक्स्ट 15 नंबरचा प्रश्न. खारोसा या प्रसिद्ध लेण्या डॅश डॅश जिल्ह्यात कार्यक्षेत्रात येतात. ठीक आहे, याचा पर्याय क्रमांक घ्यायचे तुम्हाला, ते म्हणजेच लातूर. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. चला लातूर उत्तर बरोबर करून घ्या. 16 नंबरचा प्रश्न वाचूया. चुकीची जोडी ओळखा, संशोधन केंद्र आणि ठिकाण असं तुम्हाला दिलेलं आहे. बघा आता यातल्या 3 जोड्या बरोबर आहेत, त्यातली एक जोडी काय आहे, चुकीची आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव सोलापूर. आता जे काही डाळिंबाचं संशोधन केंद्र आहे ते सोलापूर जे आहे इथं दिलेलं आहे केगाव म्हणून तिथलं एक ठिकाण आहे. तर हे जोडी काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर तूर संशोधन केंद्र यावल जळगाव. तर पर्याय क्रमांक 2 ही जी काही जोडी आहे ही काय आहे, यातली चुकीची आहे. कारण हळद संशोधन केंद्र वसमत हिंगोली हे आपण आता पाहिलं की AI टॅग त्याला आपण मिळाला होता. ऊस संशोधन केंद्र पडेगाव हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. तर चुकीची जोडी कोणती आहे मग, पर्याय क्रमांक 2 तूर संशोधन केंद्र यावल जळगाव ही यातली पर्याय क्रमांक 2 आपलं पर्याय उत्तर काय, यातलं बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. नेक्स्ट 17 नंबरचा. भारताला एकूण डॅश डॅश देशाची जलसीमा लाभलेली आहे. ठीक आहे, बघा भारताला एकूण किती देशांची जलसीमा लाभलेली आहे, तर पर्याय क्रमांक घ्या त्याचं 7. पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 7 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, चला तुम्ही पाहू शकता कुठल्या कुठल्या देशाच्या सीमा लागलेल्या आहेत ते सर्च करा, कारण पेपरमध्ये तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. आपण फक्त बेसिक म्हणजे पोलीस भरतीच्या दृष्टीने प्रश्न घेतलेले आहेत. जे विद्यार्थी अजून यामध्ये डीप जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी मात्र ते सर्व देश जे काही आहेत हे सर्व देश कोणते आहेत हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये काढू शकता. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम केला आहे. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच न्याय. ठीक आहे, तर प्रत्येकाला न्यायच मिळाला पाहिजे या दृष्टीने अग्रक्रम केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर करून घ्या. नेक्स्ट 19 नंबरचा प्रश्न. 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला होता. ठीक आहे, बघा 1857च्या क्रांतीमध्ये कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला होता, तर याचं पर्याय उत्तर आहे नानासाहेब. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. चला 20 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत अशोक मेहता. बघा अशोक मेहता पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे, बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण 21 नंबरचा.
रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रसर कोणाला म्हटले आहेत? बघा, रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाचे अग्रेसर कोणाला म्हटले आहे? तर याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे 2, राजाराम मोहन रॉय. पर्याय क्रमांक 2, राजा राम मोहन रॉय हे त्याचं पर्याय क्रमांक 2 उत्तर काय आहे? बरोबर आहे. 22 नंबरचा प्रश्न पाहूया. भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला होता? बघा, भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख कोणी केला होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर व्हॅलेंटाईन सिरोल यांनी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना म्हटलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट 23 नंबरचा प्रश्न, 25 प्रश्न घेणार आहे. राहिलेले 25 प्रश्न आपण पुन्हा नेक्स्ट लेक्चर्स मध्ये घेणार आहेत. 25 प्रश्न आपण जीएसचे आणि मराठीचे जे आहेत हे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी फक्त तुम्हाला उत्तर सांगणार आहे. तुम्ही सुद्धा प्रश्न सोडत असताना लवकर आपल्याला जे काही येतात ते उत्तर चेक करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला, मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत? बहुवार्षिक आहेत, वार्षिक आहेत, द्विवार्षिक आहेत की रोपटे आहेत? याचं पर्याय क्रमांक 3 म्हणजेच द्विवार्षिक आहेत असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 बरोबर करून घ्या. नेक्स्ट पुढील प्रश्न, सन 2025 चा बाल साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला? बघा, 2025 चा बाल साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला? देवीदास सौदागर, दीपक कोकरे, सुशांत सावंत आणि सुरेश वाडकर. तर यातलं पर्याय क्रमांक 3 करून घ्या. सुरेश सावंत यांना 2025 चा बाल साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट शेवटचा प्रश्न या 25 प्रश्नाच्या टेस्ट सिरीज मधला. राहिलेले प्रश्न आपण नवीन लेक्चर्स मध्ये घेणार आहोत. याची जी काही सिरीज आहे ही सिरीज आपण कंटिन्यू चालू ठेवणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला जीएस आणि मराठी व्याकरणची प्रश्न जे आहेत मी ही प्रश्न तुमच्याकडून लिहून घेणार आहे किंवा पर्यायाने तुम्हाला ती सोडता यायला पाहिजेत किंवा तुम्हाला ते टिक करायचे आहेत. गजमित्र योजना ही हत्ती मानव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? 25वा प्रश्न आहे, गजमित्र योजना ही हत्ती मानव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर आपल्याला माहिती आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच आसाम. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण आजच्या या लेक्चर्स मध्ये ही 25 प्रश्न पाहिलेले आहे. पुढील 25 प्रश्न आपण नवीन लेक्चर्स मध्ये पाहण्याचा प्रयत्न करूयात. नवीन प्रश्न पाहण्यासाठी किंवा सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टच करून नवीन प्रश्नाची जी काही लिंक असेल ही लिंक तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाईल. धन्यवाद.